जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल मराठी ट्रेडिंग ब्रेन्समध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मनी मार्केटबद्दल बघितले. या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल मार्केटबद्दल चर्चा करणार आहोत. चला मित्रांनो, पुढे जाऊया आणि जाणून घेऊया कॅपिटल मार्केट काय आहे. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलात तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला विषयाकडे वळूया. कॅपिटल मार्केटचे दोन भाग आहेत, एक कॅपिटल मार्केट आणि दुसरे सेकंडरी मार्केट. आता या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल मार्केटबद्दल डिटेल्समध्ये समजूया. आपण आधी डिस्कस केल्याप्रमाणे जर एखाद्याला शॉर्ट इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तो मनी मार्केटमध्ये जातो. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या कंपनीला लॉंग टर्मसाठी पैशाची आवश्यकता असते त्यावेळी ती कंपनी कॅपिटल मार्केटमधून सिक्युरिटी देऊन पैसा उभा करू शकते. या सिक्युरिटीज शेअर्स, बॉन्ड्स किंवा डिबेंचर असू शकतात. कंपन्या त्यांच्या गरजेनुसार सिक्युरिटी निवडून शकतात आणि जारी करू शकतात. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व सिक्युरिटीज म्हणजे शेअर, बॉन्ड, डिबेंचर मध्ये डिटेल्स बघूया. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये इतके समजून घ्या की जसे मनी मार्केटमध्ये वेगवेगळ्या सिक्युरिटी जारी करून इन्व्हेस्टरकडून फंड उभारला जातो, त्याचप्रमाणे कॅपिटल मार्केटमध्ये वेगवेगळ्या सिक्युरिटी जारी करून फंड उभारला जातो. फ्लो चार्टच्या मदतीने आपण संपूर्ण कॅपिटल मार्केट कशा प्रकारे काम करते हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तुमच्यासाठी माझा एक फ्री टेलिग्राम चॅनल आहे जिथे तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक, फॉरेक्स रोजच्या रिकमेंडेशन मिळतात. म्हणून तुम्ही व्हिडिओला 2 मिनिटासाठी पॉज करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि रिकमेंडेशनचा लाभ घ्या. चला तर आपल्या सब्जेक्टकडे वळूया. आपण ऑलरेडी बघितले की कॅपिटल मार्केटचे दोन भाग असतात, एक प्रायमरी मार्केट आणि दुसरे सेकंडरी मार्केट. जेव्हा एखाद्या कंपनीला लॉंग टर्मसाठी फर्स्ट टाइम पैशाची आवश्यकता असते त्यावेळी कॅपिटल मार्केटमधून पैसा गोळा करतात. त्याकरिता कंपनी आपल्या सिक्युरिटीज प्रायमरी मार्केटमध्ये सेल करतात. दुसरीकडे ज्या इन्व्हेस्टरला आपले पैसे गुंतवायचे आहेत तो त्याचे पैसे प्रायमरी मार्केटमध्ये आणेल आणि मार्केटमधून सिक्युरिटीज बाय करेल. अशा पद्धतीने कंपनीला फंड मिळेल आणि त्या इन्व्हेस्टरला सिक्युरिटी मिळेल. ठीक आहे, पुढे बघा. हे इन्व्हेस्टरचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे रिटेलर्स, जे की आमच्यासारखे लोक, आणि दुसरे म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या श्रेणींमध्ये कंपनी, बँक, गव्हर्नमेंट, म्युच्युअल फंड यांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे रिटेलर्स इन्व्हेस्टरला सिक्युरिटी बाय करतात, त्याचप्रमाणे एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीची सिक्युरिटी कॅपिटल मार्केटमधून विकत घेऊ शकते. इन्व्हेस्टरला घेतलेल्या सिक्युरिटीज, डिबेंचर्स किंवा बॉन्ड्स असतील तर इन्व्हेस्टरला वेळोवेळी ठरलेले इंटरेस्ट प्रमाणे इंटरेस्ट मिळत राहते. जेव्हा मॅच्युरिटी कालावधी येतो तेव्हा त्याची मूळ रक्कम देखील इन्व्हेस्टरला मिळते, परंतु याचा मॅच्युरिटी कालावधी लॉंग टर्म आहे, जसे की 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष किंवा त्याहूनही अधिक. बॉन्ड आणि डिबेंचरच्या केसमध्ये देखील असेच आहे. त्याचा कोणत्याही मॅच्युरिटी कालावधी नसतो, म्हणजेच कंपनी नेहमी इन्व्हेस्टरला इंटरेस्ट देत असते. आणि जर हे सिक्युरिटीज इक्विटी शेअर असतील तर कंपनी इन्व्हेस्टरला कोणत्याही प्रकारचे व्याज देत नाही. जर कंपनीने प्रॉफिट कमावले ती प्रॉफिटच्या काही पर्सेंटेज शेअर होल्डर्सना देते, ज्याला मार्केटच्या भाषेत डिव्हिडंड असे म्हणतात. परंतु असा काही रूल नाही की कंपनीने प्रॉफिट कमावल्यास त्यांना डिव्हिडंड द्यावंच लागेल. हे सर्व कंपनीवर अवलंबून आहे की त्याला डिव्हिडंड द्यायचा आहे की नाही. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की जो इक्विटी शेअर बाय करतो त्याला नफा कसा मिळतो. मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त नफा फक्त इक्विटी शेअर बाय करतानाच होतो. जर तुम्ही विचारपूर्वक शेअर खरेदी केलेत तर जोखीम देखील सर्वात जास्त आहे. मग हे सर्व कसे घडते बघूया. ज्यांनी सिक्युरिटी बाय करून ठेवली आहे
त्यांना सिक्युरिटी त्यांच्याकडे ठेवण्याचं ऑप्शन असते आणि त्या सिक्युरिटीवर इंटरेस्ट मिळत राहतो. असल्या सिक्युरिटीज जर इक्विटी शेअर असणार तर त्यांना डिव्हिडंडच्या स्वरूपात लाभ मिळेल. किंवा दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही सिक्युरिटीज दुसऱ्या इन्व्हेस्टरला विकू शकता, परंतु इन्व्हेस्टर सिक्युरिटी फक्त सेकंडरी मार्केटमध्ये विकू शकतो. प्रायमरी मार्केटमध्ये कंपनी फर्स्ट टाइम फक्त सिक्युरिटी सेल करू शकते आणि इन्व्हेस्टर प्रथमच प्रायमरी बाजारातून खरेदी करतात. त्यानंतर ज्या इन्व्हेस्टरला सिक्युरिटी सेल करायची आहे ते त्याच्या सिक्युरिटीची किंमत सेकंडरी मार्केटमध्ये बोली लावणार आणि इतर जे इन्व्हेस्टर खरेदी करू इच्छितात त्यांच्या किमतीनुसार बोली लावणार. ठीक आहे, समोर बघूया. सेकंडरी मार्केटला स्टॉक एक्सचेंज असे म्हटले जातात. भारतात प्रामुख्याने 2 स्टॉक एक्सचेंज आहेत, एक BSE आणि दुसरा NSE आहे आणि हे स्टॉक एक्सचेंजद्वारे इन्व्हेस्टरला सिक्युरिटी बाय आणि सेल करत असतो. आता आपल्याला कळेल की या सिक्युरिटीची बाईंग आणि सेलिंग केली जाते आणि त्याची किंमत कशी ठरवली जाते. इन्व्हेस्टरला ज्या किमतीला प्रायमरी बाजारातून सिक्युरिटी विकत घेतात तिची किंमत वर किंवा खाली होऊ शकते. इन्व्हेस्टर त्याची किंमत कंपनीकडे बघून सेकंडरी मार्केटमध्ये बोली लावतात. म्हणजे ज्या कंपनीची सिक्युरिटी आहे त्या कंपनीकडे बघतात. इन्व्हेस्टर कंपनीची फ्युचर ग्रोथ, फायनान्शियल रिझल्ट, रिन्यू, कंपनीची प्रॉफिट वाढत आहे की कमी होत आहे आणि या सिक्युरिटीची मार्केटमध्ये डिमांड काय आहे याकडे बघतात. इतर अनेक घटक आहे ज्याकडे इन्व्हेस्टर पाहतो आणि त्याची किंमत सेकंडरी मार्केटद्वारे इतर इन्व्हेस्टर समोर ठेवतो. त्याचप्रमाणे इतर इन्व्हेस्टर देखील त्यांचे अनालिसिस करतात आणि सिक्युरिटी खरेदी करण्यासाठी बाजारात बोली लावतात आपल्या आपल्या हिशोबाने. पुढे जाऊया. जर बायर्स आणि सेलरची प्राइस मॅच जर झाली तर मग त्यांच्यामध्ये ट्रेड होतो. म्हणजेच बायरना सेलर्स मिळतात आणि सेलर्सना पैसे मिळतात. अशा प्रकारे इन्व्हेस्टर आपापसा शेअर बाय किंवा सेल करत राहतात. जर कंपनी चांगली परफॉर्मन्स करत असेल तर तिची ग्रोथ देखील चांगली होईल आणि त्या कंपनीच्या सिक्युरिटी प्राइस देखील वाढत राहील, कारण सेलर्स त्या कंपनीच्या सिक्युरिटी सेल करण्याकरिता जास्त प्राइसची बोली लावतील आणि बायर्स कंपनीची फ्युचर ग्रोथ लक्षात घेईल ती जास्त प्राइसवर बाय करण्यास सहमत दर्शवतात. त्यामुळे त्या कंपनीच्या सिक्युरिटीची किंमत वाढतच राहते. तर कंपनीची परफॉर्मन्स खराब होत असेल तर तिच्या सिक्युरिटीची किंमत कमी होत राहते, कारण नंतर बायर्स कमीत बोली लावतात आणि सेलर्स त्याच कंपनीला किमतीला विकायला तयार होतात. त्याचप्रमाणे त्याची किंमत देखील कमी होत राहते. जर हे सिक्युरिटीज शेअर असतील तर त्यांचा मॅच्युरिटी कालावधी नसतो, कारण हे कंपनीवर अवलंबून असते की त्यांना त्यांचे शेअर परत घ्यायचे आहे की नाही. जर कंपनीने घेतले नाही तर त्या कंपनीचे शेअर स्टॉक एक्सचेंजमधून इन्व्हेस्टरमध्ये बाय आणि सेल होत राहतात. परंतु जर कंपनीला त्यांचे शेअर परत घ्यायचे असतील तर ही कंपनीला सेकंडरी मार्केटमधून परत घ्यावे लागेल, प्रायमरी मार्केटमधून परत घेऊ शकत नाही. कंपनीला शेअर परत घ्यायचे असतील तर इन्व्हेस्टरला सेकंडरी मार्केटमध्ये असलेल्या किमतीपेक्षा थोडी जास्त किंमत देऊन त्यांचे शेअर परत घेतात आणि ज्यावेळी कंपनी सेकंडरी मार्केटमधून शेअर बाय करते त्या प्रक्रियेला शेअर बायबॅक म्हणतात. ठीक आहे, आता हा व्हिडिओ इथे संपवतो आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण हळूहळू शेअर मार्केट विषयाकडे जाऊ. शेअर मार्केटचा सब्जेक्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही मी बनवलेले फायनान्शियल मार्केटवर व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा, म्हणजे तुमची मूळ कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुम्हाला फायनान्शियल मार्केट म्हणजे काय आणि ते कसे वर्क करते हे समजेल. जर तुम्ही माझे फायनान्शियल मार्केट व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला समोर येणाऱ्या व्हिडिओ सहज समजतील. शेवटी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून शिकण्याची संधी मिळत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून माझे चॅनल वाढवण्यास मला हेल्प करा आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला समोर येणारे व्हिडिओज
ची नोटिफिकेशन टाईमवर मिळतील. धन्यवाद.